MPSC राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 2 पेपर येतात, सामान्य अध्ययन आणि सीसॅट. सामान्य अध्ययनामध्ये तुम्हाला 200 गुणाचा पेपर असतो, 100 क्वेश्चन असतात, वेळ 2 तासाची असते आणि तेच गुण काउंट केले जातात. तसेच सीसॅट हे वस्तुनिष्ठ असतं आणि क्वालिफाईंग पेपर असतो. 200 मार्कापैकी तुम्हाला 66 मार्काच्या वर आणायचे तर तुमचा पेपर एक चेक केला जातो. तसेच जर तुम्ही क्वालिफाय झालात तर मुख्य परीक्षेमध्ये 2 भाषेचे विषय आणि तसेच एक निबंधाचा जे भाषेचे विषय असतात ते काउंट केले जात नाहीत, म्हणजे फक्त क्वालिफाईंग पेपर असतात ते 25% मार्क्स आणायचे. निबंधाचा एक पेपर असतो, सामान्य ज्ञानाचे 4 पेपर असतात, 250 मार्काचे पेपर असतात ते आणि ते 3 तासामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. तसेच तुम्हाला वैकल्पिक विषयाचे 2 पेपर असतात. तुम्ही जो वैकल्पिक विषय निवडणार आहेत त्याच्यावरती हे पेपर असतात आणि जे वैकल्पिक विषय आहेत त्याचं तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. 250 मार्काचे पेपर असतात, 2 पेपर असतात 3 तासाचे आणि जर तुम्ही राज्यसेवा मुख्य क्वालिफाय केलं तर तुम्ही मुलाखतीला जाता. मुलाखत 275 मार्काची असते आणि 1750 मार्क तुमचे मुख्य परीक्षेचे.